देवस्थानाच्या प्रवेशद्वारावर पुतळा बसवणं हे काय आहे, कुणाची आयडिया आहे आणि काय त्यांना करायचं आहे? गावात शिवजयंतीचं ग्राउंड आहे, गावात ग्रामपंचायतीची जागा आहे, गावात धनगर समाजाचा सरपंच आहे, त्यांनी 7 गुंठे जागा ठराव करून दिलेली आहे. या सगळ्या गोष्टी टाळून धनगर समाजाचं तीर्थक्षेत्र असलेल्या खेळोबा मंदिराच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवरायांचा पुतळा का बसवला जातोय, हा आमचा सवाल आहे. आणि मुख्यमंत्री महोदय रात्री अपरात्री बेकायदा म्हणजे धनगर समाजाच्या मनात दहशत निर्माण करायची आहे का? हे तीर्थक्षेत्र आहे आणि तुमची मागणी तुमच्या बोलण्यावर अतिशय योग्य वाटते. गेले 2 दिवस झाले ह्या गावात संघर्ष सुरू आहे. शासन प्रशासनाची भूमिका कशी आहे, त्यांनी तुमच्याशी संपर्क साधला का आणि नेमकी त्यांची भूमिका काय आहे? पोलीस प्रशासनातर्फे SP आमच्या संपर्कात आहेत, ते रिक्वेस्ट करतायत. पण इथं आमदार कोण आहे की नाही, इथं खासदार कोण आहे की नाही, लोकप्रतिनिधी नाहीत, कलेक्टर नाहीत, कुठल्या पालकमंत्री नाहीत, मंत्री नाहीत, प्रशासनामधला कॅबिनेट मधला जबाबदार माणसाचा कॉल नाही. इथं काय दंगल आणि मुर्देपडाची वाट बघतंय का शासन? आणि घटना घडल्यानंतर आम्ही आमच्या दैवताची जी विटंबना होती त्या आमच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दगडांचा खच पडलेला होता. आम्ही आमच्या दैवताचं संरक्षण नाही करायचं? छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या जागेवरती या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार आम्हा सर्वांचे दैवत आहे. अरे पण धनगर समाजाचं हे दैवत हजारो वर्षाची परंपरा, हेमाडपंथी मंदिर आहे, द्वापार युगातलं मंदिर म्हणून हे आम्हाला सांगितलं जातं. मग हजारो वर्षाचं मंदिर, या मंदिराचं काही नाव तुम्हाला पुसून टाकायचंय का?